पासपोर्टच्या शुल्कामध्ये वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। परदेशी प्रवासासाठी आवश्यक असलेल्या पासपोर्ट सेवांचा खर्च आता वाढणार। नवीन शुल्क 1 जुलैपासून लागू होणार। प्रौढ अर्जदारांना 1500 रुपयांऐवजी 2500 रुपये आता शुल्क भरावं लागणार आहे। राज्यात खासगी रुग्णालयांच्या दरावरती नियंत्रण येणार आहे। उपचारांसाठी रुग्णांना किती दर आकारावा या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत। दरांसंदर्भात धोरण ठरवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती। लस, अँटीबायोटिक्स, कॅन्सरच्या औषधांवरती आता QR कोड अनिवार्य असणार आहे। बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी औषधांची ट्रॅकिंग यंत्रणा अधिक व्यापक करण्यात येते। MPSC मधून गट क जागा भरल्या जाणार। या जागांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा आयोगाचा निर्णय। ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी। ऑनलाईन परीक्षेमध्ये तांत्रिक गोंधळ होत असल्याचाही आरोप। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवरती मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून यंदा व्यापक नियोजन। आषाढी यात्रेनिमित्त वारकऱ्यांसाठी यंदा 54 विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार। या गाड्या विशेष शुल्कासह धावणार असल्याची माहिती आहे। 11वी प्रवेशासाठी राज्यातील 4,14,000 विद्यार्थी अद्यापही प्रतीक्षेत आहेत। प्रवेशापासून मुकलेल्या विद्यार्थ्यांना 29 जून पासून सुरू होणारी ओपन टू ऑल ही विशेष फेरी प्रवेशासाठी मोठी संधी ठरणार आहे। TV9 मराठीच्या वृत्तानंतर नागपूरमध्ये FDAचं धाड सत्र। नागपुरात 50 पेक्षा जास्त पानटपरी आणि दुकानांवर छापे। खर्रा बनवण्याचं साहित्य आणि सुगंधित तंबाखूही जप्त। गुन्हा दाखल। मकोका लागण्याचीही दाट शक्यता। त्र्यंबकेश्वर VIP दर्शन घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी पुरुषोत्तम कडलगला मुंबई हायकोर्टाकडून जामीन। यापूर्वी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने कडलकचा जामीन फेटाळला होता। मुंबई हायकोर्टाकडून कडलकला अटी शर्तींसह जामीन मंजूर।